नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती म्हणजेच जीवन कथा या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि मी अपेक्षा करते की तुम्ही सर्वजण आनंदी असाल, खुश असाल, सुखात समाधानात असाल. आणि तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. तर हा व्हिडिओ सुरू करण्याआधी मी तुम्हाला एक छोटीशी विनंती करते की आजचा हा व्हिडिओ फक्त ऐकू नका, तर तो मनापासून ऐका. कारण आज आपण मकर संक्रांतीबद्दल बोलणार आहोत, पण थोडंसं वेगळ्या पद्धतीने बोलणार आहोत. आज आपण बोलणार आहोत घरातल्या त्या स्त्रीबद्दल, त्या स्त्री शक्तीबद्दल जी रोज सगळ्यांसाठी जगते, पण स्वतःसाठी मात्र कधीच थांबत नाही, स्वतःसाठी मात्र कधीच जगत नाही. घरच्यांचा, कुटुंबाचा आनंद कशात आहे ती रोज बघत असते, पण स्वतःचा आनंद कशात आहे ती कधीच शोधत नसते. तर हेच आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हा व्हिडिओ मनापासून शेवटपर्यंत बघायला विसरू नका. स्त्री शक्ती म्हणजे काय आहे, स्त्री म्हणजे काय आहे, हेच मी आज मकर संक्रांतीला तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिला म्हणजे मकर संक्रांती. आता मकर संक्रांती म्हणजे काय, तर मकर संक्रांती हा दिवस सांगतो की सूर्य उत्तरायण होतो, अंधार कमी करतो आणि प्रकाश कसा वाढवायचा हे बघतो, म्हणजेच मकर संक्रांती म्हणतो. पण आज मला एक प्रश्न विचारायचा आहे, आपल्या घरातल्या स्त्रीच्या आयुष्यात खरंच प्रकाश वाढतोय का? आपल्या घरातली जी स्त्री आहे तिच्या आयुष्यामध्ये खरंच प्रकाश वाढतोय का? ती सकाळी उठते, घरात सगळ्यांच्या आधी ती सकाळी लवकर उठते आणि रात्री झोपते सगळ्यांच्या नंतर. तिला कोणी विचारत नाही का की तू थकली आहेस का, आज तुला कसं वाटत आहे, तुझा आनंद कशात आहे, तुझं मत काय आहे, तुझं सुख कशात आहे, हे कधी तिला कोणी विचारतं का? कधीच विचारत नाही. ती हसते. तिचं जे दिवस आहे, तिचा जो दिवस आहे तो रोजचा दिवस हसू या शब्दानेच चालू होतो. पण खरंच आनंदाचं असतं का? तिच्या चेहऱ्यावरचं जे हसू असतं ते खरंच आनंदाचं असतं का? का जबाबदारी आहे म्हणून ते हसणं असतं? हे आपण कधी तिला विचारतो का? आजच्या मकर संक्रांतीला चला एक क्षण थांबूया आणि त्या प्रत्येक स्त्रीकडे आपण माणूस म्हणून बघूया. त्या प्रत्येक स्त्रीकडे आपण माणूस म्हणून बघितलं पाहिजे. मग तो स्त्री असू दे, पुरुष असू दे, तुम्ही असू दे किंवा मी असू दे. या मकर संक्रांतीला प्रत्येकाने स्त्रीकडे एक माणूस म्हणून बघितलं पाहिजे. तिचा विचार केला पाहिजे. तिला काय हवं आहे, तिचा आनंद कशात आहे, तिचं मत काय आहे, तिला काय वाटतं, हे आज आपण बघितलं पाहिजे. हळदी कुंकवाचा खरा अर्थ काय असतो? आपण दरवर्षी हळदी कुंकू साजरं करत असतो. मग ते गौरी गणपती असो, मकर संक्रांती असो, दिवाळी असू देत, गुढीपाडवा असू दे, आपण हळदी कुंकू तर साजरा करतो. पण फार थोड्या लोकांना त्याचा खरा अर्थ माहीत आहे की हळद म्हणजे काय आणि कुंकू म्हणजे काय. हळद म्हणजे काय? जी जखम भरून काढते, जी वेदना कमी करते, ती स्त्रीच्या आयुष्यात तिच्या मनावरच्या जखमांना कमी करते, ते म्हणजे हळद आहे. आणि कुंकू म्हणजे काय आहे, तर ते फक्त कपाळावर लावायचं असतं का? तर नसतं. ते आहे स्वाभिमानाचं चिन्ह, स्वतःला महत्त्व देण्याचं चिन्ह. पण आज प्रत्येक स्त्री कुंकू लावते आणि आरशात बघते, पण ती स्वतःलाच ओळखत नाही. का ओळखत नाही? कारण लहानपणापासून तिला हे शिकवलं गेलं आहे की तू सहन कर, तू जुळवून घे, घरासाठी स्वतःला विचार, कुटुंबासाठी तुझा आनंद सोडून त्यांचा आनंद कशात आहे ते बघ, तुझं सुख सोडून तुझं घरच्यांचं सुख कशात आहे हे बघ. हेच तिला आजपर्यंत शिकवलं गेलेलं आहे. आजच्या संक्रांतीला फक्त हळदी कुंकू देऊ नका, तर त्या प्रत्येक स्त्रीला तिच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली पाहिजे, तिच्या स्त्रीत्वाची तिला जाणीव करून दिली पाहिजे, तिच्या स्त्री शक्तीची तिला जाणीव करून दिली पाहिजे. आणि प्रत्येक स्त्रीने ह्या मकर संक्रांतीला स्वतःकडूनच एक वचन घ्या की मी आनंदी आहे का, माझा आनंद कशात आहे, माझं सुख कशात आहे, माझं मत काय आहे, मला काय वाटतं, ह्याचाही विचार ह्या मकर संक्रांतीला प्रत्येक स्त्रीने केला पाहिजे. स्त्रीचं न दिसणारं मानसिक ओझं, स्त्रीचे असे कितीतरी मानसिक ओझे आहेत, ते आपल्याला दिसतही नाहीत आणि ती कोणती स्त्री हे सांगतही नाही. स्त्री फक्त घरकाम करते का, तर नाही. ती घराचं वातावरण सांभाळत असते, घरामध्ये सगळे आनंदी आहेत का, प्रत्येकाचं मत ती जपत असते, कशामध्ये कोणाचा आनंद आहे ते बघत असते. तरी आपण हेच म्हणत असतो की तू फक्त तर स्वयंपाक धुणं भांडीच करतेस, पण तिचं मन प्रत्येकावर असतं, तिचं लक्ष प्रत्येकावर असतं.
हे आपल्याला दिसत नाही. कोण नाराज आहे, कोण दुखावलेला आहे, कोणाशी कसं बोलायला पाहिजे हे सगळं ती मनात ठेवत असते. तिला थकवा नसतो का? तिला थकवा नाहीये का? असतो, पण ती तो व्यक्त करत नाही, ती तो दाखवत नाही. कारण तिला भीती असते की मी बोलले तर लोक काय म्हणतील. ती आजारी पडली तरी म्हणते चालेल, जाईल. हा त्याग नाही, तिच्या शरीराला लागलेली सवय आहे, जी तिला वर्षानुवर्ष शिकवली गेलेली आहे. तिला हे शिकवलं गेलेलं आहे की तू सहन कर, तू जुळवून घे. प्रत्येक गोष्टीमध्ये कुटुंबाचा आनंद बघ, तुझं दुःख विसरून त्यांचा आनंद कशात आहे हे शोध. हेच प्रत्येक स्त्रीला शिकवलेलं गेलेलं आहे. म्हणून ती प्रत्येक स्त्रीचा हा त्याग नाहीये, तर प्रत्येक स्त्रीला ही शरीराला लागलेली सवय आहे. आजच्या मकर संक्रांतीला एक प्रश्न स्वतःला नक्की विचारा की आपण कधी तिच्या मनाकडे लक्ष दिलं आहे का? आपण कधी तिच्या मनाकडे लक्ष देतो का? तिला कधी विचारतो का? हे प्रत्येकाने ह्या मकर संक्रांतीला नक्की करा. स्वामी समर्थ आणि स्त्री शक्ती. आता स्वामी समर्थ आणि स्त्री शक्ती म्हणजे काय? तर स्वामी समर्थ नेहमी म्हणतात की खरी शक्ती ही शांत असते, पण स्थिरही असते. ती गोंगाट कधीही करत नाही, पण आयुष्याला दिशाही नक्कीच देते. स्त्री ही तशीच आहे. ती घर ढवळून काढत नाही, पण घर उभं कसं करता येईल हे नक्कीच बघत असते. स्वामी समर्थांनी स्त्रीच्या संयमाला, तिच्या श्रद्धेला खूप मोठं सामर्थ्य मानलेलं आहे. आणि म्हणूनच स्वामी समर्थांना खूप अभिमान आहे की स्त्रीत्व म्हणजे काय आहे हे त्यांना माहीत आहे. म्हणूनच स्वामी समर्थांनी स्त्रीच्या संयमाला, तिच्या श्रद्धेला खूप मोठं सामर्थ्य मानलेलं आहे आणि खूप मोठं सामर्थ्य दिलेलं आहे. आज या मकर संक्रांतीला स्वामींच्या चरणी ही प्रार्थना करा की स्वामी समर्थ, माझ्या मनातली शक्ती मला ओळखायला शिकवा आणि मला इतकं बळ द्या की मी स्वतःचा सन्मान स्वतःच करू शकेन. स्वतःचा आनंद कशात आहे मी स्वतः शोधू शकेन. माझं स्वतःचं सुख कशात आहे मी स्वतः शोधू शकेन. प्रत्येक स्त्रीने या मकर संक्रांतीला नक्की स्वामी समर्थांना ही प्रार्थना करा. आजच्या स्त्रियांसाठी एक छोटासा संदेश आहे, एक छोटासा मेसेज आहे. प्रिय स्त्रियांनो, प्रिय स्त्री, तू कोणापेक्षा कमी नाहीस. तुझं मत महत्त्वाचं आहे. तुझं मत मांडायला शिक. तुझं अस्तित्व खूप मौल्यवान आहे. सगळ्यांसाठी जगताना स्वतःला मात्र विसरू नकोस. तुला आनंदी राहण्याचा पूर्ण अधिकार आहे. स्वतःसाठी वेळ काढण्याचा तुला पूर्ण अधिकार आहे. आणि आजच्या या मकर संक्रांतीला स्वतःला एक वचन द्या की मी स्वतःचा सन्मान स्वतः करेन आणि माझ्या भावनांना दाबून ठेवणार नाही. माझा आनंद कशात आहे, माझं सुख कशात आहे, माझं मत काय आहे, मला काय वाटतं हे मी नक्कीच ह्या मकर संक्रांतीला नक्कीच मी शोधून काढेन. नक्कीच मी माझ्या भावना दाबून ठेवणार नाही. हे प्रत्येकाने, प्रत्येक स्त्रीने, प्रत्येक घरच्या स्त्रीने हे वचन प्रत्येक स्त्रीने घेतलं पाहिजे. आत्म्याला भिडणारा एक शेवटचा मेसेज आहे. मकर संक्रांती फक्त एक दिवस नाही, तो एक विचार आहे. जर आपण स्त्रीचा सन्मान फक्त सणापुरता केला आणि उरलेले वर्ष तिला गृहीतच धरलं नाही तर तो सण राहील का? कधीच राहणार नाही. ते एक प्रकारचं ढोंग राहील. आणि आजच्या या संक्रांतीला एक संकल्प करा की मी स्त्रीकडे फक्त नातं म्हणून नाही तर एक माणूस म्हणून बघेन. प्रत्येकाने, मग ती स्त्री असू दे, पुरुष असू दे, कोणीही असू दे, प्रत्येकाने या मकर संक्रांतीला एक संकल्प करा की मी स्त्रीकडे फक्त एक नातं म्हणून नाही तर एक माणूस म्हणून बघीन. तुम्ही हा जर संकल्प ह्या मकर संक्रांतीला केला तर तुम्ही बाकीचं काही जरी नाही केलं तर तुम्हाला ह्या मकर संक्रांतीला भरभरून पुण्य भेटेल. तुमच्या घरामध्ये आनंदी आनंद येईल, सुख समृद्धी येईल. तुमच्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा वास तर नक्कीच राहील. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब करा. आणि प्रत्येक स्त्रीने ह्या संक्रांतीला वचन घ्या की मी स्वतःसाठी जगेन, स्वतःचा आनंद कशात आहे हे बघेन, माझं मत काय आहे हे मी मांडायला शिकेल आणि माझ्या ज्या भावना आहेत त्या मी दाबून ठेवणार नाही. हे प्रत्येक स्त्रीने ह्या संक्रांतीला नक्कीच वचन घ्या. धन्यवाद. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल, थोडा जरी मनाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. कारण तुमचा सपोर्ट माझ्यासाठी, माझ्या चॅनलसाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे. आणि तुम्हाला खरंच जरा जरी हा व्हिडिओ आवडला असेल तर तो एखाद्या स्त्रीपर्यंत नक्की पोहोचवा. आपली आई असेल, बहीण असेल, पत्नी असेल, मैत्रीण असेल, कोणीतरी हा व्हिडिओ ऐकायला हवा.
आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. हा व्हिडिओ जो आहे तो प्रत्येक स्त्रीपर्यंत पोहोचला पाहिजे. प्रत्येक स्त्रीला हे समजलं पाहिजे की आपलं स्त्रीत्व काय आहे, स्त्री शक्ती काय आहे. त्यासाठी हा व्हिडिओ प्रत्येक स्त्रीपर्यंत पोहोचवा. आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका, मी स्त्री शक्तीचा सन्मान करते, मी स्त्री शक्तीचा सन्मान करतो, हे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका, कारण तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आणि पूर्ण सगळ्या स्त्रियांना मनापासून मकर संक्रांतीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सर्वजण आनंदी राहा, हसत राहा, खुश राहा. थँक्यू.